अतिथीगण व विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी शेलूर या गावामध्ये युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जनजागृती करून पाहण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिरमध्ये आम्ही शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थीगण टीम सक्षम आपला सादर करीत आहोत पथनाट्य पाणी हरवलं. पाणी हरवलं. तसं आपल्याला जन्माला यायच्या आधी मेल्यानंतरही पाणी लागते. अरे बाळ जन्माला यायच्या आधी आईच्या गर्भात ते पाण्याच्या कुशीतच वाढतं आणि मेल्यानंतर आपल्याकडे मेलेल्या माणसाला पाणी पाण्याची परंपरा नाही का? बरं मला सांगा सत्ता. बरं तुमच्या गावात शेती करतात का? शेती वावरत? बरं मला सांगा शेतीला पाणी वापरतो आपण? एक प्रश्न विचारू का? आता मला सांगा दोन घागरी त्या पालत्या मारल्या एकावर 700 मोटर लावली एकावर 500 मोटर लावली कोणती लवकर बरं? 700. पालत्या आहेत पालत्या. जसं पालत्या घालून पाणी घालून काहीच फायदा नाही तसं आपण पाणी कुठं वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे आपण समजलं पाहिजे. म्हणून शेतीत पाणी वापरताना आपण उपयोग करावा. शेतकरी बांधावे.
हे बाय नाही पाणी आकाशात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. जाऊन म्हणतो त्या मायरा पाणी गेलं तरी कुठं? बिस्लरीच्या बाटली. पाणी हरवलं. या माणसाने कोळी जंगले झाडे बांधले. हे काढून ते म्हणणं साईडला म्हणा. तो व्हाईट शर्ट वाला. केले तुकडे, धनी माय उठा. भावडे. बरं गाव मारा. जा ना तो व्हाईट शर्ट समोर बसला तो. ह्या मी त्या शेतकऱ्याला विचारलं फक्त साईडला उभा ना बस एवढं म्हणे, कशाचं पीक आणि कशाचं काय? जाऊन बोला. त्याच्या वेळेला पाऊसच नसतो. छाताडावर दगड ठेवून शेतकऱ्याला लागते, छाताडावर दगड ठेवून बसतो. जेव्हा गरज संपते, तेव्हा जे देते बटन दाबून, की शेतात पाणी, पिकात पाणी. सोयाबीनला पाणी, तुरीला पाणी. सोयाबीनला पाणी, तुरीला पाणी. शेताला पाणी, 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 पाणी. चलो, बाई मी डेव्हलपमेंटचे वाहतात वारे बुजविले नदी नाले सारे उंचावर मिरवते तोरे कसे वाहते पाण्याचे झरे. अहो महाराज पण डेव्हलपमेंट तर गरजेची आहे. हो मी कुठं नाही म्हटले पण या उन्नतीच्या नावाखाली गेला सिंचन घोटाळा करोडोची शाळा आणि पाण्याचं नावं, आणि पाण्याचं नावं, आणि डोळ्याला डोळा, आणि पाऊस कुठे कपड्याचं फळं. ही सारी कहाणी कधीची पुराणी ही राजकारणी स्वतः साथ झाली ही कसली प्रगती का सांगे नको हितापणे माझी का झाली विराणी.
तर हार्वेस्टिंग पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदीजोड प्रकल्पाची करा पाठवण, बंद करा पाण्याचे राजकारण आणि द्या पिकास संरक्षण. शेतकरी बांधा, पाझर तलाव रुंदीकरण करा. लहान लहान बंधाऱ्यांनी पावसाळी तुमचा ताब्यातला. महाराष्ट्रात योजना जनयुक्त शेततळे सिंचन. पण आपणच पाणी काय बसवलं तर नळ येईल पूर्ण. पाणी हे आपल्या आजोबांनी पाहिले ते नदीमध्ये, आपल्या वडिलांनी पाहिले ते विहिरीमध्ये, आपण पाहतो ते नळात, आपली मुले पाहतील ते बॉटलमध्ये आणि आपली नातवंड पाहतील ते कॅप्सूलमध्ये. जर आताही आपण दुर्लक्ष केलं तर पाणी आपल्याला पाहायला मिळेल ते फक्त अश्रूंमध्ये. अरे देवा, पावसाने तर जणू आपला पत्ता हरवलाच की काय. अहो, अंगणामधल्या विहिरीतलं बेडूक सुद्धा पाणी शोधतंय. समस्या तर खूप आहेत, परंतु यावर सरकारने आपल्याला विविध उपाय सुद्धा दिलेले आहेत. चला तर मंडळी, आता कान लावून ऐकूया या योजनांची बोल. जलयुक्त शिवार अभियान, अटल भूजल योजना, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, मायक्रो सिंचन योजना, जल जीवन मिशन, पाणी फाउंडेशन उपक्रम. जेव्हा ढग रुजतात आभाळ सुटतात, जेव्हा ढग रुजतात आभाळ सुटतात, तेव्हा महाराष्ट्र म्हणतो योजना करू धरती भरू. म्हणून मुख्यमंत्री जलसंधारण योजना नेली प्रत्येक गावाच्या दारी. नाले, ओढे, तळी सगळं सुधारून दिलं पाणी भारी. जिथे पाऊस कमी तिथे दुष्काळ भारी, जिथे पाऊस कमी तिथे दुष्काळ भारी, जिथे जास्त तिथे वाहून जाई संसारी, जिथे जास्त तिथे वाहून जाई संसारी. म्हणून नदीचं पाणी नदीला आणि नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राच्या जीवनाला. पावसाच्या थेंबात असतं जीवनाचं धन, पावसाच्या थेंबात असतं जीवनाचं धन. तोडणं पाळा रे बंधूंनो, वाचे भविष्यातील जण. पाऊस आला की धावा धाव, पाऊस आला की धावा धाव. पण जर योजना केली तरच होईल आपल्या गावाचा ठाव, तरच होईल आपल्या गावाचा ठाव.
वाचला पाहिजे. हो, पाणी संपलं तर काम सुरू. पाणी वाचवा हेच आपले मोदी गुरु रुजू. तर चला आपण आता कीर्तन करू. कर जोडून विनवित तुम्हारे काही तिथून तोंडातून काही शब्द चुकीचे निघाले असतील तर तुम्ही सर्व मायबापांनी आमची चुकी आपल्या पदरात घ्यावी अशी विनंती आणि आपल्या गावाचे युवा मुलगाचार्य जय बाबा. शेवटच्या क्षणाला त्यांनी आमची मदत केली. म्हणून त्यांची काय झालं? अतिशय छान पद्धतीने टीम